एकदा स्वागत. थेट आपण चर्चेकडे वळतोय. उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला आपल्याबरोबर आहे. सुनील जी, एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री हे आवाहन करू इच्छितात की आग्रह आणि दुराग्रह यातला फरक समजावून सांगताना दिसतात, मात्र स्थानिक असलेले नागरिक आणि एक दोन दिवसासाठी येणारे नागरिक यामध्ये फरक असतो. ज्यावेळेला 30 वर्ष केडिया याच भूमीमध्ये राहतात, स्वतःचं नाव कमावतात, एक मोठा व्यवसाय करताना दिसून येतात, त्या व्यक्तींना अशा प्रकारचं भाष्य करणं आपल्याला मान्य आहे? छुरी घेऊन कोणा हिंदूला तुम्ही बोललं जय श्रीराम म्हणा, तो पण म्हणणार नाही. ठीक आहे. आणि तुम्ही जबरदस्ती घासात तुम्ही टाकणार आणि लोक ते घेणार, तसं पण होणार नाही. बरं, हा एक नेगेटिव्ह थॉट आहे की त्यांनी जे बोललेलं आहे. पण मी एकच म्हणतो, राजसाहेब ठाकरे हे लोकांना जाऊन तिकडे मारहाण करतात त्यांचे लोक, आणि आम्ही मराठीमध्ये बोलावं ह्या भाषेचा अपमान राजसाहेब ठाकरेंनी यांच्या पक्षाचे लोक करतायत. एक घीण भावना हे लोक आपल्या उत्तर भारतीय जे परप्रांतीय आहेत त्यांना असं वाटतं की हे जबरदस्ती आम्हाला मारण्याचं काम करायचं आहे, म्हणून ते हे बोलतात. आम्ही याचा विरोध करतोय. राजसाहेब ठाकरे यांचे पक्ष ट्युशनचं काम ते चालू केलं पाहिजे, टीचरचं काम केलं पाहिजे. पक्ष का राबवतायत ते, लोकांना मारहाण करतायत, हिंदू लोकांना मारायचं काम करतायत. आणि जे राज्याचे मुख्यमंत्री आहे त्यांना हे डिसिजन अगोदर घेतलं पाहिजे की अशा जे लोकांना मारतायत, हिंदूंना मारतायत, यांच्या विरुद्ध कारवाई केल्या पाहिजे. यांच्यासोबत जाऊन ताजलँड हॉटेलमध्ये हे लंच वगैरे करतात, चहा वगैरे घेतात. म्हणजे परप्रांती जे हिंदी भाषी आहेत महाराष्ट्रामध्ये, म्हणजे हे सेकंडरी सिटीजन झालं. बरोबर. मग सुनील जी, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. मुंबईमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, आम्ही हिंदी समजून घ्यायचं. उद्या मराठी माणूस जर उत्तर भारतात गेला आणि तो मराठीत बोलला, तिथले लोक समजूतदारपणा दाखवतील? अयोध्यामध्ये जावा तुम्ही, तिकडे फलक जे आहे ना, फलक 18 भाषामध्ये आहे. 18 भाषा. नाही, मी बोलण्याबद्दल बोलतोय सुनील जी. 18 भाषामध्ये फलक आहे. आणि आम्हाला गर्व आहे. जे लोक आले होते कुंभमेळ्यामध्ये, कोणी येऊन इकडे बोललं का आमच्याशी मारहाण केलं, आमच्याशी दुर्व्यवहार केलं? नाही. राजसाहेब ठाकरेंना हे आवडलं नाही की उत्तर भारतीय परप्रांती ह्या लोकांनी, ह्या महाराष्ट्राची 6 कोटी लोक तिकडे गेले होते कुंभमेळ्यामध्ये, त्यांचं स्वागत केलं आम्ही उत्तर भारतीय लोकांना. आणि हा नालायक पार्टी, हे 1% पार्टी महाराष्ट्र निर्माण सेना आता संपणार आहे. आणि आम्हाला इकडे हिंदी आम्ही आहेत, ठीक आहे, मान्य आहे, पण आमचे जन्म झालेले इकडे, तरीही तुम्ही जबरदस्ती आमच्याशी करणार. आम्ही जबरदस्ती त्यांच्या पक्षाची काळजी त्यांचे प्रतिनिधी आणि स्वतः राज ठाकरे बघतील. मात्र जयश्रीजी, जसं मी आपल्याला थेटपणे विचारू शकतोय, जयश्रीजी मी आपल्याकडे पुन्हा एकदा, मात्र रीटाजी, जर उद्या आपण उत्तर भारतामध्ये गेलो, त्या ठिकाणी मराठी बोललो, तर तिथले लोक ते समजून घेतील का? लाईमलाईट मध्ये आणण्यासाठी साहेबांवर एवढं सगळं बोलताय, ह्याला म्हणा तुला स्वतःला कोण ओळखताय? तुम्ही साहेबांचं नाव घेऊन जेव्हा या गोष्टी बोलताय, नीट भाषा वापरा. म्हणता तुम्ही नीट भाषा वापरा. आम्ही पण तुमच्याशी नीट बोलतोय. अरे कोणी तुम्हाला विचारत नाही. ह्याला बघा, तेव्हा घाणेरडी भाषा चालू असते. उत्तर भारतीय लोक खूप चांगली आहेत. ह्याच्यासारखं मूर्खपणा कोण बोलत नाही. काम करतायत, टोलच्या वसुलीचं काम करायचं. घेऊन गेले होते का टोलची वसुली करायला? काय येतो ते मला बोला ना. तुमच्याकडे मराठी अमराठीवरती बोलूया, पुन्हा मुद्द्यावरती येऊयात. सुनीलजी, काय येतो तुमच्या घरी वसुली करायला? तुम्ही काय काम आहे, मारहाण करायचं. आता सुप्रीम कोर्ट मध्ये याचिका लावली आहे ना, तेव्हा बघा मी काय करतो. कोर्ट मध्ये याचिका लावली आहे, कोर्ट उघडणार 15 जुलैला कोर्ट उघडणार. याचिका येणार, समोरच येणार. जे मारहाण करायचं काम चालू केलं ते बंद करा. नफरत तुम्ही करू नका. सुनीलजी, आपण मूळ मुद्द्यावरती बोलूयात, नाही तर जयश्रीजी मी आपल्याकडे येईल. राज्यामध्ये जे काय सुरू आहे असं भाजप प्रणित असल्याचा एक आरोप करण्यात आलेला होता आणि त्यानंतर अनेकांनी मनसेमध्ये प्रवेश मिळवलेला होता. खरोखर राज्यातलं राजकारण या स्तराला जाऊन पोहोचलं जयश्रीजी? अतिशय या राज्याचं दुर्दैव आहे की ज्यांनी या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखायची, तीच लोक या राज्यामध्ये 2 गटांमध्ये, 2 समाजामध्ये आणि 2